जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, संसार धड झाला परमार्थ जड झाला. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आता थोडं चिंतनाकडे या, अभंग समजायचं गरजेचं आहे तुम्हाला. माझा वेळ संपलाय. परमार्थ संसार दोन्ही तुकोबराचं धड आहे. साधक विचारतात कस काय? तुकोबरांनी सांगितलं, सापडाला हाती तरी झाली हे निश्चिंती. सापडला सांगितलंय. परमार्थ धड झाला माझा, संसार धड झाला. पण परमार्थ धड आणि संसार धड म्हणजे नेमकं काय? अण्णा त्याची थोडी विभक्ती करू. परमार्थ त्याला धड म्हणतात ज्या परमार्थात निश्चिंती आहे. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावत तृष्णेची या. म्हणजे ज्या परमार्थात निश्चिंती आहे तो परमार्थ धड आहे. मग नाही तर रोज 4 कीर्तन करतो पण नुसती वनवन, नुसती धावपळ वचवच, त्याला परमार्थ धड मानता येत नाही. कीर्तन एकही नसू द्या, सकाळी देवाची पूजा करतो पण निश्चिंत बसलेला आहे, त्याला परमार्थ धड मानता येईल. संसार धड कशाला म्हणायचं? ज्या संसारात विरक्ती आहे त्याला संसार धड म्हणतात. मग विरक्ती म्हणजे काय? विरक्तीची पण व्याख्या तुकोबरांनी फार तंतोतंत